सिलेबस चालू करा, कारण की टीचर डबल पेपरांना आहे ना घेण्यासाठी टीचर डबल सिलेबस मागच राहून जातो. बरं ठीक आहे बेटा, ठीक आहे, मी सांगते तसं मॅमला. हो टीचर. मॅमचं काहीतरी ते द लिटल रिव्हर म्हणून आता चालू संपवलेलं ना त्यांनी, ते नाहीये का तुम्हाला? टीचर म्हणजे अरे थांबा जरा, एक मिनिट, एका मिनिट बोला. सेमिस्टरलाच झालंय. एक मिनिट थांबा. मराठी मीडियमची मुलं बोलतील. अदिती, तू मराठी मीडियम मध्ये आहेस ना बेटा? नाही टीचर, सेमी ते. अच्छा, तू सेमी मध्ये आहेस. मराठी मीडियम मध्ये कोण आहे? वेदिका, तू मराठी मीडियम मध्ये आहेस? यस मॅम. हा, तुझ्या बुक मध्ये तर द लिटल रिव्हर पोएम नव्हती का? आहे टीचर. आहे ना शिवम, मग ते सिलेबस मधलंच तर शिकवतात येत्रा. नाही म्हणजे टीचर ते फर्स्ट सेमिस्टर मध्ये झालेलं आहे आणि ते सेकंड सेमिस्टर मध्ये नाही, तर टीचर मग पुढच्या जो एक्झाम येणार आहे ना, मग त्यासाठी डबल सिलेबस मागे राहून जातो टीचर, असं होतं. अच्छा, मग आत्ताच्या सेमिस्टरला जो सिलेबस आहे तो मला शेअर करा, त्याचा फोटो पाठवा, मी मॅमला पाठवते. ठीक आहे? कळलं मला काय म्हणताय तुम्ही, मी मॅमला पाठवेल ते. ठीक आहे. बाकी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम जरी असलं तरी इंग्लिशचं पुस्तक सेम आहे ना? हो टीचर. सगळ्यांचं सेम राहतं इंग्लिशचं. आमचं तसं नाही टीचर. बरं ठीक आहे, चला आता आपण चालू करूयात आपला क्लास. हॅलो हा दीदी बोल. टीचर, तुम्ही कोणता पॉइंट बघायला लावलेला होता? तो एक क्वेश्चन होता बघ, आपण ना त्याच्यामध्ये बघितलेलं की उष्णता जी आहे ती त्याचे 4 ऑप्शन होते. उष्णता कशी वाहते, त्याचं काहीतरी एक वहन होतं, प्रसारण होतं, समथिंग अजून काहीतरी होतं ना, तो वाला प्रश्न. शिवम, तू पण बघ, तुझ्या पुस्तकामध्ये बघ 4 ऑप्शन असतील, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन. तो प्रश्न क्रमांक जरा सांग म्हणजे अदितीला इझी पडेल. हो टीचर. 15वा क्वेश्चन आहे, उष्णतेची डॅश डॅश साठी माध्यमातून आवश्यकता नसते. हा, ते 4 नावं काय आहेत त्याचे ऑप्शन्स? अभिसरण, प्रसारण, वहन आणि प्रारण. अच्छा ठीक आहे, आणि आन्सर काय होतं याचं? टीचर माझ्या बुक मध्ये रेडिएशन आहे. हा, एक मिनिट, आता मला सांगा, पहिला ऑप्शन तुझ्या बुक मध्ये काय आहे शिवम? कन्व्हेक्शन. हा, आणि त्याचं पहिला ऑप्शन तुझ्या बुक मध्ये काय आहे अदिती? अभिसरण. हा, म्हणजे कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण. थांबा मी एक मिनिट नोट करते, कारण ना ह्याचं गुगलवर हे मराठी ट्रान्सलेशन मिळत नाहीये आणि मला ह्याला मराठीत काय म्हणतात ना ते मी विसरलेले, कारण खूप वर्ष झाले मराठी मधून शिकून. एक मिनिट मी नोट करते, आज मी तुम्हाला तेच शिकवणार आहे की अभिसरण. ठीक आहे, अभिसरण म्हणजे कॉन्व्हेक्शन. दुसरा ऑप्शन काय आहे? रेडिएशन. हा, रेडिएशनला अभिसरण म्हणजे कॉन्व्हेक्शन, प्रारण. ठीक आहे, ओके. तिसरा ऑप्शन कंडक्शन. कंडक्शनला मला वाटतं वहन असेल. हा ठीक आहे, वहन. ठीक आहे. आणि चौथा ऑप्शन एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण ना? ठीक आहे, हो टीचर. ठीक आहे, नोट केलं. चला, आज आपण ना उष्णता कशी आपली गणित वगैरे झाली ना सोडवून? हो. हा, एक सेकंड, आता थांबा मी स्क्रीन शेअर करते. टीचर. हा बेटा. जो आता एक्झामला जो सिलेबस येणार आहे ना टीचर, मी मॉनिटर ग्रुपवर पाठवून दिलेला आहे. बरं ठीक आहे बेटा. अच्छा, आपण लास्ट क्लासमध्ये फॅरेनहाइटचं केल्विनचं डिग्री सेल्सिअस कसं करायचं ते बघितलेलं. त्याच्यानंतर ना आपण लास्ट क्लासमध्ये टाईपच्या किती वेगवेगळ्या टाईपच्या तापमापी आहेत त्या बघितलेल्या, बरोबर आहे? आज ना आपण उष्णता ना मुलांनो स्थायूमधून, द्रवामधून आणि वायूमधून कशी प्रवाहित होते
ते जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आता त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. तर त्याच्यामध्ये जरी तो मराठीमध्ये नसेल तरी पण मी एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला ते बघितल्यावरती कळेलच की काय चाललंय त्या व्हिडिओमध्ये, त्याच्या चित्रांवरून कळेलच. तरी पण मी एक्सप्लेन करेल, त्याचं ट्रान्सलेशन करेल. आणि हे 3 जे प्रकार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने उष्णता वाहते ते खूप महत्वाचे आहेत. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये पण हे शिकणं गरजेचं आहे, कारण पुढच्या वर्षी किंवा 10वीला मग तुम्ही गेल्यावरती ना कशी ती ट्रान्सफर होते ते त्यांनी 10वीच्या पुस्तकात नाही दिलंय, पण त्याच्यावर आधारित पुढचा टॉपिक दिलाय. मग मागचाच टॉपिक तुम्हाला कळलेला नसेल तर पुढचा टॉपिक मग कसं कळणार? हो टीचर. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला आता तो शिकवते, कारण आता मी 10वीला शिकवलं ना तर 10वी मधल्या मुलांना हे 3 काय माहितीच नव्हतं. हे वहन काय असतं, प्रारण काय असतं, आणि डायरेक्ट त्याच्यावरती आधारित त्यांना प्रश्न होते. थांबा, हा व्हिडिओ शेअर करते. ठीक आहे. इंग्लिश मध्ये ह्याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ हीट. ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे ट्रान्सफर, हीट कशी वाहते. ठीक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागी कशी जाते त्याला म्हणतात ट्रान्सफर. बघा आता. जी हाँ, हीट अलग अलग तरीकों से यात्रा करती है. चलिए हम उन अलग अलग प्रक्रिया को देखते हैं जिनके जरिए ऐसा हो सकता है. एक ऐसा तरीका जिसके जरिए हीट यात्रा कर सकती है वो कंडक्शन की प्रक्रिया है. क्या आप जानते हैं कि कंडक्शन की प्रक्रिया क्या है? ये मुलांनो, कंडक्शन म्हणजे वहन. ठीक आहे. कंडक्शन म्हणजे काय? वहन. ये उदाहरण हमें इसे समझने में मदद करेगा. एक लोहे का तवा लें और इसे एक बिजली के चूल्हे पर रख दें. जब चूल्हे को ऑन किया जाता है तो आप देखेंगे कि तवा कुछ समय के बाद गर्म हो जाता है. क्या आप बता सकते हैं ऐसा क्यों होता है? ऐसा चूल्हे से तवे तक हीट की कंडक्शन के कारण होता है जब वो एक दूसरे के संपर्क में आते हैं. जी हां, हीट की कंडक्शन के लिए 2 वस्तुओं के बीच संपर्क होना जरूरी है. ध्यान दें कि चूल्हे और तवे के तापमान में अंतर था और हीट गर्म छोर से ठंडे छोर तक यात्रा करती है. हम इसे इस तरह से संक्षिप्त कर सकते हैं. इसे अच्छी तरह से समझ लें. कंडक्शन कब होता है? यह तब होता है जब अलग अलग तापमान वाले 2 वस्तु एक दूसरे के संपर्क में आते हैं. तापमान में अंतर हीट के ट्रांसफर के लिए जरूरी होता है. लेकिन क्या सभी पदार्थ आसानी से हीट को कंडक्ट कर सकते हैं? जी नहीं, ऐसा नहीं है. कुछ पदार्थ जैसे एल्यूमिनियम, लोहा और तांबा हीट को आसानी से अपने जरिए जाने देते हैं. अब आप जानते हैं कि क्यों गर्म बिजली के चूल्हे के संपर्क में आने पर लोहे का तवा आसानी से गर्म होने लगा. ऐसे पदार्थों को कंडक्टर्स ऑफ हीट कहते हैं. प्लास्टिक, कांच और लकड़ी जैसे कुछ पदार्थ गर्मी को अपने जरिए आसानी से जाने नहीं देते हैं. कोई अनुमान कि उन्हें क्या कहा जाता है? उन्हें इंसुलेटर्स ऑफ हीट कहा जाता है. चलिए इसे एक वास्तविक स्थिति में जोड़कर देखते हैं. क्या आपने कभी सोचा? मुलांनो, कंडक्टर्स ऑफ हीट साठी मी काय नाव सांगितलेलं? मराठीमध्ये आपण त्यांना काय म्हणतो? उष्ण किंवा वहन. उष्णतेचे ते सुवाहक आहेत ना. हो. ठीक आहे. इन्सुलेटर्स ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे ते दुर्वाहक आहेत, वाहून देते स्वतःमधून. चाहे कि हम सर्दी में ऊनी कपड़े क्यों पहनना पसंद करते हैं? जी हां, वो हमें गर्म रखते हैं. लेकिन ऊनी कपड़े हमें गर्म महसूस करने में कैसे मदद करते हैं? क्योंकि ऊन यानी वूल गर्मी का एक खराब कंडक्टर है.
ऊन के अंदर बंद हवा हमारे शरीर से गर्मी को बाहर जाने से रोकती है और इस वजह से हम गर्म महसूस करते हैं। इस मामले में ऊन हमारे शरीर को गर्म रखने के लिए गर्मी को बाहर जाने से रोकता है। इसका मतलब है कि ऊन आसानी से गर्मी को कंडक्ट नहीं करता है। क्या आप कंडक्शन के किसी दूसरे उदाहरण के बारे में सोच सकते हैं? जब आप अपने हाथ में एक बर्फ का टुकड़ा पकड़ते हैं तो वो पिघलने लगता है। ऐसा इसलिए है क्योंकि आपके हाथ से गर्मी बर्फ के टुकड़े में चली जाती है। यह ध्यान रखना जरूरी है कि कंडक्शन के लिए दोनों वस्तुओं को एक दूसरे के संपर्क में आना जरूरी है। इसके अलावा कंडक्शन होने के लिए दोनों वस्तु के बीच तापमान में फर्क होना जरूरी है। यस समजलं आता? ह्याला मी अजून यांनी काही गोष्टी काही गोष्टी यांनी सांगितल्या नाहीये त्या व्हिडिओमध्ये, त्या मी तुम्हाला आता व्यवस्थित एक्सप्लेन करते. एक गोष्ट ऍक्च्युली सांगायची राहिलीये की हे कंडक्शन होतंय कसं. ऑफकोर्स जास्त तापमानाच्या टोकाकडून कमी तापमान असलेल्या टोकाकडे उष्णता वाहते, ज्या तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. पण तरी पण अजून काही गोष्टी आहेत ते त्यांनी नाही सांगितल्यात. थांबा मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते? हो टीचर दिसतंय. वाईट ठीक आहे. अच्छा आता बघा, मी काय केलं, समजा एक ना कॅन्डल घेतली, ठीक आहे. एक मी कॅन्डल घेतली आणि ना तिला पेटवली. ठीक आहे. तर ही अशी आपली जळती कॅन्डल आहे. तर आता झालं काय, समजा सपोज एक ना तुम्ही तांब्याचा ना एक रॉड घेतलाय आणि तो असा पकडला, कळते, साधी सळई म्हणू शकता तुम्ही, ती घेतलीये आणि तिला असं पकडलं हाताने. किती वेळ तुम्ही पकडून ठेवू शकाल मला सांगा? समजा इथे असं तुम्ही ना पकडलंय हिला हाताने, तर असं आपण किती वेळ हिला पकडून ठेवू शकू? टीचर 2 नाही तर 3 टीचर जास्त 1-2 तास. का बरं? टीचर कारण की जे कॅन्डलची कारण जे मार्फत आपल्या हाताला लागेल. बघा आपण ना ह्या एका बाजूला आपण हिला गरम करतोय, बरोबर आहे. पण काही वेळानंतर ना तुम्ही नोट कराल की तुम्ही जरी मागे इकडे लांब पकडलं असलं, इथे लांब पकडलं असलं तरी पण तुम्हाला थोड्या वेळाने चटके बसायला सुरुवात होते, गरम लागते, बरोबर आहे. हा, मग ती जास्त वेळ तुम्ही तिला पकडू नाही शकणार. पण मग आता तुम्ही विचार केलाय, अरे आपण तर एका टोकाला गरम केलंय तरी पण दुसरं टोक आपोआप गरम झालंय. दुसऱ्या टोकाला तर गरमच नाही केलंय. हा, वहनामुळे. बरोबर, अगदी बरोबर. पण ह्याच्याच ऐवजी ही ना ग्लासची कांडी असेल, काचेची कांडी असेल, तर ती काय खूप लवकर गरम होत नाही. ठीक आहे. तर आता इथे मग ज्या प्रकारे उष्णता वाहत जाते, आता ते तुम्ही जरा त्याचं ना कल्पना करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा होतंय काय, तुम्हाला ऑलरेडी माहितीये मुलांनो, ही जी रॉड आहे आपला, त्याला जर समजा मी इथे असा मोठा बनवला, तर तुम्हाला माहितीये ह्याच्या आतमध्ये ऑलरेडी काय आहेत? ह्याच्या आतमध्ये ऑलरेडी अणू आहेत, करेक्ट? अणू आहेत ना ह्याच्या आतमध्ये ऑलरेडी. हो टीचर, बारीक बारीक अणूने बनलेलं असतं ना. मग ज्यावेळी आपण ह्याला इथे असं गरम करतोय, तर हिथले अणू काय करतात, ते ती उष्णता शोषून घेतात. हा, आणि गरम होतात. हे अणू, सुरुवातीचे अणू गरम होतात आणि हे अणू जे आहेत ना मुलांनो, हे अणू काय गप्प बसलेले नसतात असे एकदम शांत.
त्यांच्यामध्ये जेवढी वातावरणामध्ये उष्णता आहे, जसं समजा आजचं तापमान 28 अंश डिग्री सेल्सिअस आहे, तर ते 28 अंश तापमान म्हणजे अणूंचं पण आहे. तर ते अणू ना स्वतःच्या जागेला अशी ना व्हायब्रेट करत असतात, कंपन करत असतात. जसं फोन आल्यावर आपला मोबाईल कसा थोडा व्हायब्रेट होतो, तसे व्हायब्रेट करत असतात. आणि ज्यावेळी मग आपण त्यांना गरम करतोय ते अजून जास्त जोराने व्हायब्रेट करायला लागतात. मग त्या प्रोसेसमध्ये काय होतं, मग हे अणू तसं पण ऑलरेडी चिटकलेले आहेत एकमेकांना आणि ते व्हायब्रेट पण करतात. मग हा जो पहिलावाला जो अणू आहे, ह्या पहिल्या लाईनीमधले जे अणू आहेत जे उष्णता शोषून घेतात ते त्यांची उष्णता दुसऱ्या अणूला देतात. दुसरा अणू परत गरम होतो, मग दुसरा अणू तिसऱ्या अणूला देतो, परत चौथ्या, पाचव्या, असं करत करत शेवटपर्यंत उष्णता पोहोचते. आणि तोपर्यंत पोहोचत राहते जोपर्यंत इथे पहिल्यावाला अणू आणि हा शेवटचा अणू दोघांचं तापमान सेम टू सेम होत नाही, तोपर्यंत ती उष्णता वाहत राहते. ठीक आहे. आता मला सांगा, पासिंग द पार्सल गेम कोणी खेळलाय? कोणता मॅम? टीचर मी खेळलाय. पासिंग द पार्सल गेम माहितीये का? मॅम तो गेम कसा आहे? मग अरे बरं, मी सांगते. त्या गेम मध्ये काय असतं ना, काही ज्यांना गेम खेळायचे ते गोल सर्कल करून बसतात आणि हातामध्ये एक रुमाल नाही तर एक पिल्लो म्हणजे घेतात. हा, आणि गाणं लावलं, ऐका गाणं लागलं की ते एकमेकांना वस्तू पास 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 करत जातात. एक माणूस दुसरा मग गाणं थांबवतो. अचानक गाणं थांबल्यावर ज्याच्या हातामध्ये ती वस्तू असते त्याला मग काहीतरी परफॉर्म करून दाखवायचं असतं. गाणं जे दुसरे सांगतील ते गाणं डान्स करायचं. टीचर बॉल असतो टीचर हातात. टीचर हा, तर इथे पण ना तसंच चालू आहे जवळजवळ, म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही करावं लागत, तो हारतो तो. हा, बरं ऐका. तर इथे काय चालू आहे, तर इथे जसं की हे अणू काय करतात, पासिंग द पार्सलच गेम खेळतात. तर हे पहिल्या लाईनीमध्ये अणू आहेत, ते त्यांना पार्सल कुठलं भेटते, हे उष्णता म्हणजेच पार्सल आहे. ही उष्णता काय करतात, पण पासिंग द पार्सल मध्ये आपण पूर्ण वस्तू देऊन टाकतो. इथे तसं नाही होत. हे पूर्णच्या पूर्ण उष्णता नाही देत. काही उष्णता त्यांची स्वतःजवळ राहते, काही उष्णता इथे पुढच्या अणूला देतात. मग परत पुढचा अणू काही उष्णता स्वतःला ठेवून दुसरी उष्णता जी आहेत म्हणजे उरलेली दुसऱ्याला देतो, परत तिसऱ्याला, चौथ्याला, असं करत करत शेवटपर्यंत ती उष्णता जाते. ठीक आहे. हा, पण आता इथे एक गोष्ट आहे की शेवटच्या अणूची उष्णता परत माघारी पहिल्या अणूला नाही मिळत. पार्सल कसं फिरून माघारी येतं, इथे काय पार्सल माघारी येत नाही. ठीक आहे. तर हा थोडासा फरक आहे. पण हे पासिंग द पार्सल गेम सारखं का आहे, जसे की तिथे पासिंग द पार्सल गेम खेळणारी मुलं काय स्वतःची जागा नाहीत बदलत, बरोबर, एकाच जागेवर बसतात, फक्त इकडून पार्सल घेतात, दुसऱ्याला पास करतात. इथे पण तसंच चालू आहे. ठीक आहे. तर इथे जे अणू आहेत ते स्वतःच्या जागेवरून स्थलांतरित होत नाहीत. आणि मग अशा प्रकारचे जे प्रसारण आहे म्हणजे उष्णता, अशा प्रकारे फक्त, हे नोट करा, अशा प्रकारे जी उष्णता आहे ती फक्त स्थायूंमधून वाहते. कोणामधून वाहते? स्थायूंमधून अशा प्रकारे उष्णता वाहते. तर अशा प्रकारच्या उष्णतेच्या वहनाला मराठीमध्ये आपण वहन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो कंडक्शन. ठीक आहे. हा तेजस का हँड रेज केलायस बेटा? टीचर आधीच उत्तर द्यायला. मॅम कॅन्डल कशापासून बनते? कॅन्डल मेणापासून बनते रे बेटा. कशापासून? मेन असतं ना, मेन. तुझी मम्मी घरी कुंकू लावत असेल तर बघ, ती कुंकू लावायच्या आधी मेन लावते. टीचर ते म्हातारा आजी करता. हा टीचर ते आजी लावता, आजी लावते. अच्छा, मम्मी नाही लावत. बरं, ठीक आहे. ते मवळचे मेन लावते, मग त्याच्यावर ना म्हणजे ते लाल लाल लावते कुंकू. हा, बरोबर. तर ते मेन असतं ना, तशा त्या मेणापासूनच बनलेलं असतं हे. टीचर ते मेन दे ना मधुमक्खीचे याचं असतं, पोळ्याचं. मधुमाशीची पोळ्या. मधुमाशीची पोळी राहते ना, त्याच्यापासून बनलेलं असतं टीचर ते. हा, करेक्ट.
ठीक आहे, आता एक सेकंड थांबा. आता पुढचं वालं जे आहे ना ते सांगते. एक एक्झाम्पल देऊ का? कशाचं एक्झाम्पल? वहन, कंडक्शन. हा दे बेटा. जेव्हा मॅम आपण चहा करतो आणि मग नंतर चहा झाल्यावर जेव्हा आपण कप हातात धरतो तर ना तेव्हा तिथं पण वहन होतं. ते आपल्या कपाशी आणि आपल्या हाताशी निगडीत राहतं. जे आता ह्यो कप गरम असला ना तसे त्याचे ऍटम सगळे आपल्या म्हणजे हातात म्हणजे वहन करतात आणि जेव्हा लोक तो हात गरम नाही होत म्हणजे तेव्हा आपल्याला चटका बसतो. हा अगदी बरोबर, करेक्ट एक्झाम्पल. चला आता टीचर पुढचा पाणी व्हिडिओ. उकळताना टीचर खालचं पाणी वर येतं उकळल्यानंतर. ते वहन नाहीये. आता ते व्हिडिओ बघ, आता कळेल तुला. ते वहन नाहीये. पाणी काय आहे? द्रव आहे ना, पाणी स्थायू नाहीये. हो टीचर. हाँ बघा आता. वो ढीले मूव होने वाले मॉलिक्यूल्स के पदार्थ हैं। क्या आप जानते हैं कि फ्लूइड्स क्या हैं? वो ढीले मूव होने वाले मॉलिक्यूल्स के पदार्थ हैं क्योंकि फ्लुइड्स म्हणजे काय माहितीये का मुलांनो? लिक्विड. स्थायू, द्रव, वायू आणि अजून एक शब्द होता द्रायू म्हणून, आठवते तुम्हाला? मॅम द्रायू काय असतं? द्रायू काय असतं? द्रायू द्रायू म्हणजे द्रव आणि वायू लिक्विड वाहू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहू शकतात, त्यांना द्रायू म्हणतात. बरोबर आहे. पाणी बघा तुम्ही जमिनीवर टाकलं ते वाहतं ना, परत हवा तर ऑलरेडीच वाहतेच आहे. म्हणून जे एका जागेवर दुसऱ्या जागेपर्यंत वाहू शकतात, फ्लो होतात, म्हणून त्यांना फ्लुइड्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये आपण त्यांना द्रायू म्हणतो. आता ह्या द्रायूंमधून जे वाहू शकतात, स्थायूमध्ये अणू एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ नाही शकत, जागाच नाहीये त्यांना, एकमेकांना चिटकून बसलेत. बरोबर आहे. म्हणून स्थायू वाहू नाही शकत, स्थायू फ्लुइड्स नाहीयेत म्हणून. बरोबर आहे. पण द्रव आणि वायू दोन्ही वाहू. हा हा मॅम. सॉरी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करते. लास्टला ना क्लास एंड नका करू, रेकॉर्डिंग स्टॉप केल्यावरती ना एक छोटीशी अनाउन्समेंट मुलांसाठी करायची आहे. बरं ठीक आहे मॅम. मला फक्त तेवढं. ओके. तर स्थायू काय वाहू नाही शकत, राईट? म्हणून स्थायू मध्ये वहन होतं, कंडक्शन होतं. पण जे द्रायू आहेत त्याच्यामध्ये कंडक्शन नाही होत. त्याच्यामध्ये मग कशी ही ट्रान्सफर होते ते आता मी तुम्हाला दाखवते. ठीक है, बघा आता. मॉलिक्यूल्स फ्लूइड में कसकर जुड़े नहीं होते हैं, वो आसानी से एक जगह से दूसरी जगह पर जा सकते हैं। इस मामले में लिक्विड और गैस के बारे में आप क्या कह सकते हैं? जी हां, आपने सही अनुमान लगाया। लिक्विड और गैस फ्लूइड होते हैं। इनके मॉलिक्यूल नजदीक नहीं होते हैं जैसे सॉलिड के मामलों में होता है। क्या आप जानते हैं कि गर्म होने पर फ्लूइड्स का क्या होता है? वो ऊपर उठने लगते हैं। जी हां, गर्म होने पर फ्लूइड ऊपर उठते हैं। लेकिन गर्म होने पर फ्लूइड्स ऊपर क्यों उठते हैं? जब फ्लूइड गर्म होता है तो उसके मॉलिक्यूल्स एक दूसरे से दूर जाने लगते हैं। गर्म फ्लूइड कम डेंस होता है और इसलिए हल्का होता है और ऊपर उठ जाता है। ठंडा फ्लूइड भारी होता है और ज्यादा डेंस होता है और इसलिए नीचे की तरफ जाता है। गर्म फ्लूइड को इस ऊपर और नीचे के मोशन को कन्वेक्शन करंट कहते हैं। ये एक सर्कुलर ऊपर और नीचे पैटर्न में हीट को फैलाता है। तो क्या फ्लूइड पदार्थों का प्रवाह हीट को फैलाने का मुख्य कारण है? चलिए एक एक्टिविटी करते हैं जो हमारी चर्चा का समर्थन करती है। एक गोल बर्तन लीजिए और उसमें थोड़ा पानी भरिए। जब हम पानी से भरे बर्तन को गर्म करने की कोशिश करते हैं तो क्या होता है? शुरू में बर्तन गर्म हो जाता है, गर्मी चूल्हे से बर्तन में जाती है। जी हां, ये कंडक्शन ऑफ हीट है। उसके बाद क्या होता है? क्या आपको लगता है कि जो पानी बर्तन के सीधे संपर्क में है वो भी गर्म हो जाएगा? जी हां, पानी गर्म हो जाता है, लेकिन बर्तन में पूरा पानी एक ही समय में गर्म नहीं होता है। हमें ध्यान में रखना चाहिए कि लिक्विड और गैस आसानी से गर्मी को कंडक्ट नहीं करते हैं। फिर पानी के जरिए गर्मी को कैसे फैलाया जाता है? चलिए हम पूरी प्रक्रिया को स्टेप बाय स्टेप समझते हैं।
शुरुआत में बर्तन के नीचे का पानी गर्म होने लगता है। इसकी वजह यह है कि पानी के नीचे की सतह गर्मी के सीधे संपर्क में है, जो कि चूल्हा है। जी हां, ये कंडक्शन की प्रक्रिया है और इसकी वजह से गर्मी बर्तन से पानी में चली जाती है। क्या आपको याद है कि हमने इस लेसन की शुरुआत में फ्लूइड के बारे में क्या बातें बताई थी? हमने बताया कि गर्म होने पर फ्लूइड ऊपर उठता है। इस प्रक्रिया में यही होता है। क्योंकि पानी की निचली सतह अब गर्म हो गई है, यह ऊपर की ओर उठती है। हालांकि जो पानी बर्तन के सबसे ऊपर की सतह पर है, वो अभी भी गर्म नहीं है। यह परत गर्मी के सोर्स की तरफ नीचे की ओर जाएगी। तो आप देख सकते हैं कि बर्तन में पानी गोल गोल मूव हो रहा है। बर्तन में गर्म पानी ऊपर उठता है और बर्तन में ठंडा पानी नीचे की तरफ चला जाता है। फ्लूइड में इस गोल गोल घूमने को क्या कहते हैं? इसे कन्वेक्शन करंट कहते हैं। ये कन्वेक्शन करंट्स बर्तन में पूरे पानी के जरिए गर्मी को फैलाने में मदद करते हैं। पानी ऐसे ही घूमता रहता है, अब कन्वेक्शन करंट पैदा होता है। ठीक आहे मुलांनो, आता मी ह्याला एक्सप्लेन करते. अच्छा, आता मला सांगा तुम्ही मी जसं लहानपणी करायचे, तुम्ही पण असं करत असाल. आता स्पेशली ज्यावेळी खूप थंडीचे दिवस आहेत, गरम पाण्याशिवाय तर आपण आंघोळ करूच नाही शकत, राईट? पण मग आपण काय करतो, आपण स्वतः किंवा आई बाबा चुलीवरती मग पाण्यासाठी गरम करायला पातेलं ठेवतो, राईट? तर सगळ्यांच्या घरी चूल असेलच, है ना? हो मॅम. आमच्या घरी तर रात्री पण पेटवतात. मग मी काय करायचे ना, मग आता झोपेतून पाणी तर गरम नाहीये, अरे ऐका रे, झोपेतून उठल्यावरती पाणी तर गरम नाहीये, तर मग थंडी पण वाजते, मग जाऊन चुलीजवळ बसा, मग गरम पण वाटतं छान. मग बसल्या बसल्या काय करायचं, तर मी असं करायचे, तुम्ही केलं असेल तर माहिती नाही, आपण पाण्याचं पातेल जस्ट आत्ता चुलीवरती ठेवल्यावरती बघा, आपण पाण्यामध्ये हात घालतो, तर पाणी वरचं जे आहे पाणी थंड असतं, पण एकदम खाली तळाला हात चिटकवला की तिकडचं पाणी गरम लागतं, राईट? असं होतं. हा, आणि मग आपण काही वेळ त्याच्याकडे असंच बघत राहिलो ना, मग आपण बघतो की अरे खाली ना छोटे 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 पाण्याचे ना थेंब जमा झाल्यासारखं दिसतं, बघितलंय ते? आणि मग तसंच बघत राहिलो की हळूहळू ते एक एक थेंब वरती यायला लागतो, बघितलंय ते तुम्ही? पाण्याचे छोटे छोटे बुडबुडे एक एक बुडबुडा वर यायला लागतो. हे नसेल जर बघितलं तुम्ही तर ते बघा आज किंवा उद्या. आता सुद्धा बघतो, थंडीचं चालू आहे ना, तर पाणी रोजच बघते. हा, मग तेच जे तुम्ही आता बघितलंय ना, आपलं सायन्सचं ना स्पेशली फिजिक्सची तीच खास गोष्ट आहे की जे आपण आसपास बघतोय त्याचाच अभ्यास करतोय, त्याच्यामुळे असं न समजण्यासारखं काही नाहीये. आणि इन्व्हायरमेंट आजूबाजूचाच आपण अभ्यास करतो. हो बरोबर आहे, आपल्या आसपासच्या एन्व्हायरमेंटचाच अभ्यास करतोय, परिसराचाच. त्याच्या मागे काय सायन्स आहे ते आपण समजून घेतोय. असं का होते हे सगळेच बघतात आहेत, तुमचे आजी आजोबा पण बघतात ते काय होते, पण का होते हे त्यांना पण नाही माहितीये, बरोबर आहे? म्हणजे नक्की चाललंय काय ते त्यांना पण नाही माहिती, पण आता ते आपण समजून घेतोय. तर आता बघा, हे तुमचं आहे पाण्याचं पातेल, ठीक आहे? आता ह्याला काय करतोय आपण, एक सेकंड. हा माझा लॅपटॉप थोडासा हँग झाला. होतं असं कधी कधी. हा, तर हे आपलं आहे पाण्याचं पातेल. ह्याला आता आपण काय करतोय, ठीक आहे? ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे पाणी आहे. तर आपण बघितलं की सुरुवातीला मग इथे काय होतं, ते असे छोटे छोटे काय बनतात, बुडबुडे बनतात पाण्याचे, राईट? आणि इकडे जे पाणी, वरचं जे पाणी आहे ना मुलांना, हे पाणी एकदम थंड आहे. म्हणून आता मी काय करते, वरती जे पाणी आहे ना निळ्या रंगाने दाखवते. निळं म्हणजे काय, ते एकदम थंड थंड आहे. आणि खालचं जे पाणी आहे ते लाल रंगाने दाखवते. मी लाल का, कारण म्हणजे ते गरम झालेले आहे ऑलरेडी, ठीक आहे? तर मग आता होतंय काय,
हा, तर आता जी वस्तू मुलांना गरम असते ना ती हलकी असते वजनाने. मग ते वजनाने काय होतात, हे गरम झाले ना हे पाण्याचे बुडबुडे, मग वरती का जातात, कारण ते हलके होतात. मग खालची जागा खाली होते हळूहळू. मग हे जे वरचे जे कण आहेत पाण्याचे मग ते खाली यायला लागतात. असं करून मग तुम्ही जर नीट बघितलंय, पाण्याची उकळी आलेली बघितले का, असे उकळायला लागतं पाणी. हो, बुडबुडे फुटतात. बुडबुडे फुटतात टीचर. त्याच्यामध्ये काय होतं, मग ही प्रोसेस जी आहे ती बुडबुडे वर असतात. हा, तर ना ऍक्च्युअल मध्ये ही असं प्रोसेस बुडबुडे खूप आवाज येतो फास्ट teacher. होते, खूप फास्ट होते. ती बुडबुडे काय यायला लागतात, कारण हीच आधी जी हळूहळू होत होती प्रक्रिया, जी आपल्याला एक एक बुडबुडा वर येताना दिसत होता, आता असे खूप सारे वरती वरती यायला लागले आणि खूप सारे असे खालती खालती जायला लागले. त्याच्यामुळे मग आपल्याला प्रॉपरली ना असं गोल 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 फिरताना जे दिसतं इथे मध्ये, टीचर मध्ये एक भवरा असतो, भवरा. हा, तर भवऱ्यासारखं ते, त्यालाच आपण म्हणतो की मग पाण्याची जी आहे ती उकळी आली. तर अशा प्रकारे ज्यावेळी उष्णता ट्रान्सफर होते, ह्या प्रोसेसला म्हणतात, ह्या प्रक्रियेला म्हणतात अभिसारण. हेच नाव सांगितलेलं असणार आहे मगाशी शिवम तू. हो टीचर. अभिसारण म्हणजेच ह्याला म्हणतात कॉन्व्हेक्शन, इंग्लिशमध्ये कॉन्व्हेक्शन म्हणतात. आता अशा प्रकारचं जे हवेचं प्रसारण आहे ते फक्त द्रवामध्ये नाही होत, हवेमध्ये पण होतं. आता हवेमध्ये ना मुलांनो, तुम्ही भूगोलमध्ये शिकलाय का रे, सागरी वारे आणि भूमीचे वारे असं काहीतरी. हो टीचर. ग्रही वारे हा. व भूमी. सागरे वारे व गही वारे. हा टीचर धडा होता. हा, तर त्याच्यामध्ये बघा काय होतंय ते मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता समजा हा, समुद्र किनारी, समजा आता हे असा जो आहे तो आपला हा समुद्र आहे. ठीक आहे. आणि समुद्राच्या किनारी मग इथून जे आहे ते समुद्र इथे असा संपला की इथे जे आहे ते लँड आहे. लँड म्हणजे इथे समजा जमीन आहे, नॉर्मल जमीन आहे. आणि समजा इथे जमिनीवरती अशी घरं वगैरे आहेत. ठीक आहे. झाडे. हा, आता ते सगळं मी ड्रॉ नाही करत, चले एक झाड काढते ड्रॉ. ठीक आहे. तर इथे अशी लोक आहेत. तर होतं काय बघा, दिवसाच्या वेळी काय होतंय, ज्यावेळी दिवस आहे ज्यावेळी म्हणजे काय आहे, सूर्य उगवलेला आहे चांगला, तर ना जमीन, पाणी जे आहे ते पाणी लवकर तापतं आणि पाणी लवकर थंड पण होतं. जमीन उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. मग होतं काय, ज्यावेळी आपण असं सूर्य उगवलेला आहे तर इथलं पाणी आहे ना, पाणी लवकर तापते. पाणी लवकर तापल्यामुळे हे पाण्याच्या वरती जी हवा आहे ना मुलांनो, आता तुम्हाला माहिती आहे ची जी हवा आहे ती पाण्याला जी चिटकून, स्पेशली हवेचे जे कण आहेत ते पण तापणार लवकर पाण्याबरोबर, मग कारण पाण्याची उष्णता ते शोषून घेतात. मग ही हवा काय होणार, मग ही हवा काय होणार, ही खालची जी हवा आहे ही गरम झाली ना पाण्याला चिटकून जी हवा आहे ती, मग ही हवा काय होते, ती वरती जाते. गरम झाल्यावरती हलकी होते, मग ती वरती जाते. मग पाण्याच्या वरची जवळजवळ खूप सारी हवेचे जे कण आहेत ते असे वरती जायला लागतात. मग आता ह्याची ह्याची कोण नाही, मी नुसतं हवेच्या कणाबद्दल बोलते मुलांनो, पाण्याबद्दल बोलतच नाहीये. नॉर्मल जे हवेचे कण आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे, हवेमध्ये काय काय आहे, हवेमध्ये आपले खूप सारे हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन सारखे गॅसचे रेणू आहेत. त्याच्यानंतर ना आपले धुळीचे कण आहेत, पराग कण आहेत, पाण्याची वाफ आहे, हे सगळं आहे ना. तर हे सगळे कण गरम झाले, वरती गेले. आणि पण इथे अजून पण जे आपली जी लँड आहे, म्हणजे जी जमीन आहे, जी भूमी आहे, ती तर अजून पण पाण्याच्या तुलनेत थंडच आहे. मग इथे जमिनीच्या वरच्या बाजूला जे हवेचे कण आहेत ते तर अजून थंडच आहेत. मग होतं काय, ही जागा, इथले जे कण आहेत पाण्याच्या वरचे कण हवेचे वर गेल्यावर इथली जागा जवळजवळ थोडी थोडी रिकामी व्हायला लागते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर डिफरन्स, हवेच्या दाबामध्ये फरक निर्माण होतो. म्हणजे इकडे जास्त हवा आहे तर इकडे हवेचा दाब जास्त असेल, बरोबर आहे. इथे जास्त दाब असेल हवेचा, कारण इथे जास्त हवेचे कण आहेत, आणि इकडचे हवेचे कण कमी झाले. मग हा जो दाबाचा फरक निर्माण झालाय त्याच्यामुळे मग काय होतं, हे हवेचे कण इकडे व्हायला लागतात, इकडची मोकळी जागा, रिकामी जागा भरून काढण्यासाठी. जसं पाणी
जास्त उंचीवरून कमी उंचीकडे वाहतं, तसं जास्त हवेचे कण जिथे तिकडून ते कमी हवेची कमी कण आहेत तिकडे ते व्हायला लागतात. आणि मग ह्यालाच आपण काय म्हणतो मग? ह्याला आपण काय म्हणतो मग? कॉन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन. एक सेकंड मुलांनो, ही जी प्रोसेस आहे ना ही रात्री होते. एक मिनिट, ही प्रोसेस रात्री होते. रात्री होते. मी एक गोष्ट उलट सांगितली तुम्हाला. जमीन लवकर तापते आणि जमीन लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. तर ही प्रोसेस जी आहे ना ती रात्रीच्या वेळी होते. रात्रीच्या वेळी ही कशी होते प्रोसेस सांगतो तुम्हाला. हा नाही ह्याच्यामध्ये फक्त हेच आहे की ही प्रोसेस रात्रीच्या वेळी होते. तर रात्रीच्या वेळी ज्यावेळी, आता समजा इथे मी दाखवला चंद्र, तर ह्यावेळी काय होतंय की तुमची जी हवा लँड जी आहे ती जमीन लवकर थंड झाली पाण्याच्या तुलनेमध्ये. तर पाणी अजून पण रात्रीच्या वेळी म्हणजे दिवसभर सूर्यप्रकाशामध्ये पाणी जे गरम झालेलं होतं तर ते पाणी अजून पण गरमच आहे. पण जमीन लवकर थंड झाली, जसा दिवस मावळला जमीन लवकर थंड झाली तर जमिनीच्या ज्या वरती जी हवा आहे ती अजून लगेच थंड झाली आहे आणि पाण्यावरची वरची हवा जी आहे ती गरम वरती जायला लागली. मग हितली जी जमीन थंड जी हवा आहे ही जागा कोणाची घेते? समुद्राच्या वरची जी जागा घेते. म्हणून बघा समुद्राच्या किनारी संध्याकाळी गेल्यावर छान हवा सुटते, राईट? तर ह्याला ना इंग्लिश मध्ये मग ही जी थंड हवा चालली आहे जमिनीकडून जी समुद्राकडे चालली आहे ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लँड विंड. भूमीकडून वाहणारी हवा. ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाहीये, म्हणजे एक्झॅक्टली काय शब्द आहे तुमच्या पुस्तकामध्ये माहिती नाहीये मला. समुद्री वारे आणि भूवारे असं काय आहे का रे? सागरी वारे हा शब्द एवढं ग्रहीय वारे. सागरी वारे ते सागराकडून येतात ते येत रे. हे जमिनीकडून जाणारे हे भूमी वारे किंवा भूवारे असं काहीतरी असेल. ठीक आहे. इथे पण बघा, इथे पण मग जे होते ना ही प्रोसेस पण बघा काय आहे. ही प्रोसेस पण कॉन्व्हेक्शनच आहे, अभिसरणच आहे. हवा इथून वरती जाते, इथून खालून हवा थंड खाली जागा घेते. ही लालवाली हवा म्हणजे गरम हवा वर जाते आणि निळीवाली हवा म्हणजे थंड हवा जागा घेते. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय हवा लाल आणि निळी नाहीये, तुम्हाला समजवण्यासाठी सांगते. ठीक आहे. आता दिवसा ह्याच्या बिलकुल उलट होतंय. दिवसा काय होतंय? दिवसा आपला सूर्य उगवलेला आहे, ठीक आहे, आणि इथे जे आहे ते तसंच पाणी आहे समुद्राचं. आणि इकडे जी घरं वगैरे आहेत, ठीक आहे. आता दिवसा काय होतंय? जमिनीला जो आहे तो वेळ लागतोय. जमिनीला गरम व्हायला वेळ लागतोय की लवकर होते? वेळ लागतो. जमीन लवकर, अरे जमीन लवकर तापते. तेच मगाशी मी तेच येस, जमीन लवकर तापते. तर जमीन दिवसा लवकर तापल्यामुळे काय होतंय? जमिनीच्या वरची आता जी हवा आहे ती काय होणार आहे? लवकर गरम होईल. की हवा लवकर अशी गरम होईल जमिनीच्या वरची, आणि मग त्याच्यामुळे काय होतंय? ती हवा वरती जाणार. करेक्ट? गरम झाल्यामुळे मग करेक्ट आहे. आणि मग त्याच्यामुळे मग इथे समुद्राच्या वरची हवा तर अजून पण थंडच आहे, कारण अजून समुद्राचं पाणी काय लवकर गरम झालेलंच नाहीये. मग ती समुद्राच्या वरची जी थंड हवा आहे ती ह्याची जागा घेते. म्हणजे होतंय काय ह्या प्रोसेस मध्ये? इकडे वरती आणि इकडून खालून ही समुद्री. मग ह्याला समुद्राकडून जमिनीकडे जे वाहणारे वारे आहेत ह्याला म्हणतात सागरी वारे. ठीक आहे? ओके टीचर. ठीक आहे, ह्याला सागरी वारे म्हणतात. आणि हे ह्याच अभिसरण प्रक्रियेमुळेच होतंय. ठीक आहे. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो की जे समुद्र किनारी जी घरं असतात त्यांच्या खिडक्या समुद्राच्या दिशेने ओपन केलेल्या असतात. उघड्या समुद्राच्या दिशेनेच त्या खिडक्या बांधलेल्या असतात. असं का? कारण ज्यावेळी मग हे दिवसा बघा, दिवसाच गरमी असते,
दिवसा माणसाला हवा पाहिजे की नाही, मग चांगला गार वारा पाहिजे. मग आता आपण बघितलं दिवसाबरोबर सागराकडूनच जमिनीकडे सागरी वारे वाहतात आहेत, ते थंड आहेत. मग खिडकी त्या बाजूला असेल तर छान हवा लागेल आपल्याला समुद्राकडून येणारी. ओके, कळलंय? आता समजा स्थायू पण नाहीये, द्रव पण नाहीये आणि वायू पण नाहीये, म्हणजे कुठलंच माध्यम प्रेझेंट नाहीये. जसं की आता सूर्याकडून येणारा उष्णता आहे बघा, सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामध्ये कुठलंच माध्यम नाहीये, हवा द्रव वायू काहीच नाहीये मध्ये, निर्वात आहे. निर्वात म्हणजे काय, काहीच प्रेझेंट नसणं, काहीच उपस्थित नाहीये तिथे, तरी पण आपल्यापर्यंत सूर्याकडून उष्णता पोहोचते. आता ती कशी पोहोचते ते आपण, ठीक आहे? हो टीचर. हो टीचर. टीचर हवा असली ना, हवा तर रिफ्लेक्ट होते, पण तिथं तर काहीच नाही. हा, तिथे हवा पण नाहीये, तेच तर मग काय होतंय, मग कसे हीट ट्रान्सफर होते? अब तक हमने उन दो वजहों पर चर्चा की है जिनसे गर्मी फैलती है. कंडक्शन की प्रक्रिया में दो वस्तुओं के बीच ट्रांसफर ऑफ हीट होता है जब वो एक दूसरे के साथ संपर्क में आते हैं. कन्वेक्शन की प्रक्रिया के मामले में गर्मी फ्लूइड के घूमने की वजह से फैलती है. गर्म फ्लूइड ऊपर उठता है और ठंडा नीचे की ओर जाता है. फ्लूइड में होने वाली ये हलचल कन्वेक्टिव करंट को पैदा करती है. कन्वेक्टिव करंट गर्म ऊर्जा को फ्लूइड के जरिए फैलाती है. क्या कोई दूसरा तरीका है जिसमें गर्मी को फैलाया जा सकता है? चलिए उस उदाहरण को देखते हैं. क्या होता है जब आप अपने हाथों को आग के पास ले जाते हैं? इससे पहले कि हम इस उदाहरण को समझें, कृपया ध्यान दें कि आपको घर पर इसका प्रयत्न नहीं करना चाहिए. आग से कभी भी मत खेलिए. ठीक है, अब हम उदाहरण पर वापस आते हैं. क्या होता है जब हम अपने हाथों को आग के पास ले जाते हैं? जी हां, हमें गर्म महसूस होता है. तो क्या हम कह सकते हैं कि गर्मी आग से आपके हाथ में जा रही है? जी हां, बिल्कुल. यहां गर्मी ट्रांसफर हो रही है. यही वजह है कि हाथों में आग की गर्मी महसूस हो रही है. क्या यह कंडक्शन का मामला है? इसके बारे में सोचिए. क्योंकि आग और हाथों के बीच में सीधा संपर्क नहीं होता है, इसलिए यह कंडक्शन का मामला नहीं हो सकता है. क्या कन्वेक्शन करंट की वजह से गर्म ऊर्जा बह रही है? यह हिस्सा थोड़ा मुश्किल है. हम जानते हैं कि कन्वेक्शन करंट के मामले में फ्लूइड की आवाजाही ऊपर और नीचे की दिशा में होती है और इस तरह गर्मी फैलती है. जैसे जैसे आग हवा को गर्म करती है, गर्म हवा ऊपर की ओर उठने लगती है और आसपास की ठंडी हवा नीचे आकर आग के संपर्क में आ जाती है और इससे हवा में सर्कुलर मूवमेंट शुरू होती है. ये कन्वेक्शन करंट अपने साथ हीट एनर्जी को भी कैरी करता है और इसलिए अगर हम अपने हाथों को आग के ऊपर रखते हैं तो हम उसमें से निकलने वाली गर्म हवा को महसूस कर सकते हैं. ये कन्वेक्शन है. लेकिन हम आग के अलग अलग दिशाओं में भी हीट को कैसे महसूस करते हैं? इसकी वजह यह है कि कोई भी गर्म ऑब्जेक्ट हीट को रेडिएट कर सकता है और गर्म ऑब्जेक्ट से निकलने वाली हीट इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव के रूप में ट्रैवल करती है. क्या यह गर्मी के फैलने का एक तरीका है? जी हां, एक गर्म वस्तु से इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव के रूप में गर्मी के फैलने को रेडिएशन कहते हैं. इसका मतलब है कि वस्तुओं के बीच सीधा संपर्क नहीं होने पर भी गर्मी फैलती है. क्या आप रेडिएशन के किसी दूसरे उदाहरण के बारे में सोच सकते हैं? चलिए हम सूरज और पृथ्वी के बीच में होने वाले गर्मी के प्रवाह को देखते हैं. सूरज से पृथ्वी तक गर्मी कैसे यात्रा करती है? क्या वो एक दूसरे के सीधे संपर्क में हैं? जी नहीं. चलने वाली गर्मी अंतरिक्ष से गुजरकर पृथ्वी के वातावरण में पहुंचती है. जैसा कि हम जानते हैं, अंतरिक्ष में वैक्यूम होता है. सूरज की गर्मी सिर्फ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स के रूप में वैक्यूम से गुजर सकती है. सूरज पृथ्वी पर गर्मी रेडिएट करता है,
इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव के रूप में किसी वस्तु एक जगह से दूसरी जगह। ठीक आहे मुलांनो, एक अनाउन्समेंट करायचे, जाऊ नका मीटिंग सोडून. आता मी फक्त 1 मिनिट घेणार आहे, मग क्लास संपेल आपला. तर रेडिएशन म्हणजे प्रारण ना रे शिवम, त्याचं ट्रान्सलेशन काय होतं अदिती? प्रारणच होतं ना? प्रारणच होतं. तर जिथे स्थायू द्रव वायू काहीच नाहीये तिथे प्रारण होतं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय? जसं समुद्राची लहर असते की नाही मुलांनो, तसं ना, तसं ही उष्णता पण एका लहरी सारखी, लाठेसारखे पास होते. आता ती लहर काय आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, प्रकाश पण त्याच प्रकारे तो सूर्यापासून आपल्यापर्यंत येतो. त्या लहरीला आपण ना, त्या लाठेला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे विद्युत चुंबकीय लाट असं काहीतरी आपण त्याला म्हणू शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय, की जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. जसं आता बघा, मी तुम्हाला समजा फोन केला, तर तुमच्या आणि माझ्या फोनच्या मध्ये कुठे वायर बियर काही नाहीये, तरी पण माझा सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना. आता तो सिग्नल आपल्याला दिसतोय का? नाही दिसत, बरोबर. तशाच प्रकारे ही उष्णता पण वाहते. जसं आपल्या घरामध्ये बघा थर्मस असतं. थर्मस माहितीये ना काय? त्याच्यामध्ये गरम काही पण ठेवलं की गरमच राहतं खूप वेळ, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी काय केलं असतं, थर्मस असा बनवलाय की जिथे कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन काहीच होणार नाही किंवा खूप कमी प्रमाणात होईल, जेणेकरून उष्णता आतली बाहेर नाही जाणार आणि आतले जे आपला चहा किंवा दूध आहे ते गरमच्या गरमच राहील. पण तरी पण 1-2 तासाने का होईना ते थंड होतच, 2-3 तासाने, बरोबर आहे. मग कशी गेली उष्णता? तर मग ही रेडिएशन म्हणजे ह्या प्रारणमुळे ती उष्णता, काहीही त्याला स्थायू द्रव वायू काही नसलं तरी ती बाहेर गेली. कळलं? तर आज आपण 3 प्रकारे उष्णता कशी वाहते ते बघितलं. स्थायूंमध्ये वहन, द्रव आणि वायूंमध्ये अभिसरण, आणि काहीही माध्यम नसताना प्रारण म्हणजे रेडिएशन. ठीक आहे. ह्या तिन्ही व्हिडिओ ज्या मी तुम्हाला दाखवलेत, ह्या तिन्ही व्हिडिओची लिंक मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकेल. परत एकदा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बघा. ठीक आहे. आता माझा होमवर्क काय आहे मुलांनो, हे तिघं तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत उदाहरणासहित स्पष्ट करायचे, कारण हे तुमच्या पुस्तकात नाहीये. तुम्ही स्वतःहून ते छान हँडरायटिंग मध्ये लिहायचे. वहन काय असतं, अभिसरण काय असतं, प्रारण काय, कशामध्ये होतं, कसं होतं, त्याची आकृती हवं तर काढा, ज्या तुम्हाला आकृत्या दाखवल्यात, आणि उदाहरण पण लिहा. काय दर्शन? टीचर व्हिडिओ ग्रुपला पाठवून द्या. हो, मी सांगितलं ऑलरेडी. होमवर्क पण पाठवून द्या का टीचर ग्रुपला? अरे हे तिघं पण स्पष्ट करायचं. आता ऐकलंस ना तू होमवर्क काय आहे?